नागपूर शहराचा वाढता विस्तार आणि नागरिकांच्या सुरक्षेची गरज लक्षात घेऊन अग्निशमन सेवेचं अधिक आधुनिकीकरण आणि बळकटीकरण केलं जाईल। मनपा मुख्यालयात आयोजित राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिनाच्या कार्यक्रमादरम्यान महापौर नीता ठाकरे यांनी ही घोषणा केली। कार्यक्रमादरम्यान उपमहापौर लीला हातीबेड, स्थायी समिती अध्यक्षा शिवानी दाणीवखरे आणि विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर, आरोग्य समितीच्या सभापती मनीषा अतकरे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात महापौर नीता ठाकरे आणि मनपा आयुक्तांच्या हस्ते डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर फायर शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं। त्यानंतर अग्निशमन विभागाच्या परेडचं निरीक्षण करण्यात आलं। कार्यक्रमात शहीद अग्निशमन कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी शहीद गुलाबरावजी कावले, प्रभू कुहीकर आणि रमेश ठाकरे यांच्या कुटुंबियांचा स्मृतिचिन्ह देऊन आणि तुळशीचं रोप देऊन सन्मान करण्यात आला। नागपूरच्या महापौर नीता ठाकरे यांनी मोठी घोषणा करत सांगितलं की शहरातील सर्व भाग प्रभावीपणे कव्हर करण्याकरता 22 नवीन फायर स्टेशनचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे। तसंच विभागातील मनुष्यबळ वाढवण्यासाठी नवीन भरती केली जाणार आहे। आपत्कालीन परिस्थितीत जलद आणि प्रभावी प्रतिसाद सुनिश्चित केला जाणार आहे। कार्यक्रमादरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी टॅक्टिकल ड्रिल, ऑइल फायर ड्रिल, जेट डेमॉन्स्ट्रेशन आणि 32 मीटर हायड्रॉलिक प्लॅटफॉर्मसारखे प्रभावी लाईव्ह प्रात्यक्षिक सादर केले आणि आपली दक्षता आणि तत्परता दाखवून दिली। त्याचबरोबर शहीद जवानांच्या शौर्यावर आधारित एक विशेष चित्रफीतही दाखवण्यात आली। यासोबतच मुसळधार पाऊस किंवा आपत्तीच्या काळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अग्निशमन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला।